आज 8 दिवसांपूर्वी म्हणजेच दिनांक 11 जुलै रोजी घडलेल्या एका भयानक घटनेमुळे श्रीगोंदा शहरच काय पण सगळ्या अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. भर दिवसा मुख्य रस्त्याच्या बाजूला झालेल्या या खुनी हल्ल्याने सर्वांचाच थरकाप उडाला होता. राजकीय वैमनस्य आणि भावकीतील जुन्या वादाच्या कारणातून श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव येथील रहिवासी रोहिदास हरिश्चंद्र दांगडे यांच्यावर श्रीगोंदा शहरानजीक असलेल्या गणपती माळ्याजवळील सुपेकर वस्ती येथे भर दुपारी तलवारीने हल्ला करत त्यांचे दोन्ही हात मनगटापासून तोडल्याची गंभीर घटना घडली होती. दिवसा अशा प्रकारे रक्तरंजित हल्ला झाल्यामुळे सगळीकडे दहशतीचे वातावरण तर पसरले होतेच, पण खुलेआम हा धाडसी हल्ला करत आरोपींनी एक प्रकारे पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिले होते. त्यामुळे चुकीला माफी नाही हे दाखवत कायदा सुव्यवस्थेचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांना हे आरोपी जेरबंद करणे जिकरीचे बनले होते. परंतु घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाले होते. या हल्ला प्रकरणी 6 जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलीस पथक या आरोपींचा कसून शोध घेत होते, परंतु आरोपी पकडण्यात त्यांना यश येत नव्हते. पण अखेर श्रीगोंदा पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पोलीस पथकाने आज दिनांक 18 जुलै रोजी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथून हा रक्तरंजित तलवार हल्ला करणाऱ्या 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या हल्ल्यातील मुख्य आरोपी परशुराम सुभाष दांगडे, अभयराज संजय दांगडे, सागर सुनील दांगडे, तुषार बबन दांगडे सर्व राहणार घुगलवडगाव या 4ही आरोपींना पोलिसांनी पैठण येथून ताब्यात घेतले आहे. आज या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 4ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांची वेगवेगळी तपास पथके या आरोपींचा शोध घेत होती, परंतु आरोपी पोलिसांना गोंगारा देत होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हे आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तात्काळ काल रात्री लगोलग श्रीगोंदा पोलीस ठाण्यातून पोलिसांचे पथक या आरोपींना पकडण्यासाठी रवाना झाले. पैठण येथे रात्री 9 वाजता गेल्यानंतर पैठणमध्ये नेमके या आरोपींना कसे शोधायचे हा प्रश्न पोलिसांना सतावत होता. त्यानंतर पोलिसांनी सदर आरोपी हे कुठे थांबले असावेत याचा अंदाज काढत पैठण येथील आरोपी ज्या ठिकाणी थांबू शकतील अशा संशयित ठिकाणांचा शोध घेतला. शोध घेत असतानाच आज शनिवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पैठण शहरातील एका मठाच्या बाहेर पोलिसांना हे आरोपी वापरत असलेल्या दुचाकीच्या क्रमांकाशी मिळत्या जुळत्या 2 दुचाकी आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी सदर मठाची झडती घेतली असता त्या मठात हे आरोपी लपून बसल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ या आरोपींना त्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. सदर कारवाई ही उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आहिरे व पोलीस नाईक गणेश गाडे हे यांनी तपास केला. सदर आरोपी पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पवन मोहिते, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिरसाट, पोलीस कर्मचारी देवीदास पळसे, राहुल मोढळे, आनंद मैड, अरुण पवार, सचिन गोरे, मानसिंग काळे, रवींद्र पाचारणे, संदीप राऊत, अविनाश कराळे, महिला पोलीस कर्मचारी प्रमिला उबाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन नरुटे, महिला पोलीस कर्मचारी गीतांजली लाड आणि दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू, पोलीस कर्मचारी अरुण सांगळे या पोलीस पथकाने सदर आरोपी पकडण्यासाठी मोठी मेहनत घेतली.